म्हणून गुणच घ्या, निंदा करू नका. सर्व भूते देव आहेत. सर्व भूतांना ब्रह्म मानायचे तरच तो सर्वात मोठा आहे. गुरुबर ब्रह्म देवाचा आहे साधूजवळ अध्यात्म आहे, तो जिवंत ब्रह्म आहे. त्याचे दोष कसे मानायचे? त्याचे दोष मानू नका. सृष्टीचे विकल्पावर जाऊ नये, तर त्याचे विकल्पावर जाऊच नाही. तुका म्हणे शेष घेईना वडे, वचन न मोडी बोलिले रे. सेवीन उचेष्ट लोडे नंगणी, वैष्णवाचे नानी होईन पिडा. तुकोबाने असे का म्हटले आहे? जेथे जास्त आवडी व्हावी तेथे जास्त आवडी व्हावी. धाऱ्यावर उष्ट्यावर आवडी सांगितली. ब्रह्मविद पुरुषाचे असे नीच दासत्वातून लवकर चित्त शुद्ध होते, आत्मा शुद्ध होतो. म्हणून नीचच सेवा करावी असे सांगितले. नीच वृत्ती काम परे मुखे तुझे नाम. पहा, नीच सेवा ब्रह्म मानली म्हणजे आत्मशुद्धी लवकर होते. ब्रह्मज्ञान तया येते का कोणते, अवेरिले संती विष्णू. ब्रह्मज्ञान कोणाला होते? ज्याला अशी नीच सेवा घडते. त्याची सेवा पायधुळी देव मागतो. देव त्याची माता वंदी पायधुळी. झाला कुळे वंशाची नाथ जनार्दन. नाथ ते जनार्दनाचा पायखाना साफ करीत होते. उदबत्त्या लावित होते काय? भानुदास एकनाथ. नाथ हे जनार्दनाचा पायखाना साफ करीत होते ना, उदबत्त्या लावित होते काय? इतकी जोराची सेवा नाथाने केली तेव्हा ते ब्रह्मविद झाले. देव येऊन त्यांना सेवा मागू लागले. वेद मार्गाने गेल्यामुळे एवढे झाले. वेद मार्ग म्हणजे कोणाचेही गुणदोष काढू नये. मग काय करावे? परिजनाची कोणा न घडावी.